तुम्हाला काही सुचत नाही म्हणून विषय बदलताय का? आई असं नाही काही, मी सांगतेय की पण तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात माझं. अर्जुन, आता मात्र हद्द झाली बाबा. अरे हिला तू इथं घरात थांबायला नकोच आहेस. हिला ना फक्त हिच्या मनाचंच करायचंय आणि अर्जुन माझंच कसं ऐकतो हे सगळ्यांना दाखवून द्यायचंय. नाही नाही काकी, असं काय तसंच आहे अर्जुन. एवढं आडमुठं नसावं बाबा. अरे आप्पीला ना दुसऱ्या कुणाचं काय समजून घ्यायचंच नाही आणि तुम्ही सगळेजण मलाच समजून घे म्हणून सांगताय. अरे तिला कधी कुणाचं समजून घेतलंय का? कधीच नाही. अगं काकी, तीच तर तिची भारी गोष्ट आहे ना. ती तिचं मत स्पष्टपणे मांडती आणि ते चांगल्यासाठीच असतं. काय चांगल्यासाठी रे? अरे इथं संसाराची राख रांगोळी व्हायला लागली. काय चांगलं होतंय? अगं अपर्णा, फक्त एकदा बायको म्हणून विचार करून बघ ना. ताई, बायको म्हणून सुद्धा मला गुन्हा केलेला नवऱ्याने. बघितलंस अर्जुन, आप्पीला फक्त या घरात तिचीच सत्ता चालवायची आहे. हेच खरंय. करा तुम्हाला ना काय करायचं ते करा, पण मला नका सांगायला येऊ. आई आई ऐका की, आई आई आता दिप्या म्हणतोय ते बरोबर आहे की शिक्षा खूप मोठी आहे, पण भाऊजीने गुन्हा पण तेवढाच मोठा केलाय. हा आता सगळेजण विसरले असतील, पण भाऊजी सतत लाच घेत होते ना. तेच ना, घेत होते, पण आता सुधारलेत की. अहो बहिणी, माझा पोरगा आहे तो. मला खात्री आहे की तो सुधारलाय. पर आणि विनायकराव, तुम्ही म्हणताय तसं झालं. अर्जुननं शिक्षा नाही भोगली तर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना राहणारच आहे कायम. हो, आणि बाळाच्या जन्माच्या वेळी जर ही अपराधी भावना त्यांच्या मनात असेल ना, तर ते कसा आनंद घेऊ शकतील, ते कसं खुश होतील. अगं पण 7 वर्ष लई होत्यात ग. आणि घरात रुक्मिणी आईंविरुद्ध आप्पी असं वातावरण तयार झालंय. आम्हाला तेच नकोय. अगं आम्हाला बी तसंच वाटतंय. बापू, आपण तिला इकडे घेऊन येऊया का? हा बापू, आम्ही हेच बोलायला आलो होतो. ना आता ठरलंच, तिला सरळ इथे बोलवून घेऊ. अहो बास झाला आता. अगं सुषमा, तू बोलतीयस, पण सोपं वाटतंय का तुला ते? हो, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे. तीच ना, काय करावं काय कळनाच झालंय बघा. सगळा नुसता गोंधळच झालाय. अहो पण विनू बाबा, दीदीला पण वाटत असणार की हो दाजी थांबायला पाहिजेत म्हणून. कुणाच ठाऊक बापू, हे सगळं सुरू झालं ना तेव्हापासून माझं आणि आप्पीचं ह्या विषयावर बोलणंच नाही झालंय. आता आपल्या सगळ्यांनाच कळना झाले काय करावं आणि काय नाही. तर मग आप्पीला आणि अर्जुनला काय वाटत असेल ना, त्यांचं त्यांनाच माहिती. रुक्मिणी, काय ग, आता घरात एवढे 3 सुना आहे तरी तू भांडी घासतीस? ते मी आणि माझ्या सुना बघून घेऊ. तुला काय करायचंय? आता गो बया, लईच आवाज वाढलाय तुझा तर. याच आवाजात बोलायला पाहिजे तुझ्याशी. पण काय ग, तू त्या अर्जुनच्या गोष्टीत कशाला नाक घुपसतीस का? आता स्वतःचा संसार मोडलाय म्हणून त्यांच्या संसारात लुडबुड करायला लागली आहेस. हे बघ म्हणे, अर्जुन माझा पुतणी आहे आणि मला जे वाटतं ना ते मी बोलते त्याच्याशी. होय, अगं मग त्यांनी ठरवलंय तर दे की विषय सोडून. हे बघ, तो जरी माझ्या पोटचा पोरगा नसला ना तरी मी त्याला आई म्हणूनच वाढवलंय. मग पोटचा पोरगा तुरुंगात जात असेल तर मी कशी गप्प बसन ग? अगं पण त्यांनी तर तुला आधी आई मानायला पाहिजे ना. तो फक्त बायकोच ऐकतोय. ए अर्जा, अरे चल की लेका. अरे बघ की किती उशीर झालाय. कदम भाऊ घरीच जाऊशी वाटत नाही हो. काकी घोड्यावर बसलेली असते. काय असं वागते काय कळना मला. खराय रे, पर ती त्यांच्याशी बोलून बी काय उपयोग नाही ना.
मनी मावशी वागते ना तसं वागायला लागली काक्यात. हा अरे पर ह्याच्यावर मार्ग तरी काय काढायचा रे? अरे मी बापूंशी पण बोलून आलो. बापूंशी? आव कदम बापूंशी कशाला बोलला? ते उगाच टेन्शन घेतात माहितीये ना. आता बापू काय मार्ग काढणार याच्यावर कदम? अरे अर्जा एक करायचं का? आई सगळं शांत होईपर्यंत आपण आपल्याला माहेरी पाठवायचं का? नाही असं कसं करणार कदम? पळवट काढले का ते नाही. त्यापेक्षा काकीला समजून आपण. होय र पर त्या ऐकणं झाल्यात ना. आणि अर्जा त्या जे काही मुद्दे मांडतात की नाही ते सगळेच खोडून काढता येणं झाले तर. कदम मी इमोशनली विचार करायला गेलं ना तर काकी बी तिच्या जागी बरोबर आहे बरं का. हा र अरे अशा परिस्थितीत कुणाला बी वाटेल की तू आप्पी संग राहावं म्हणून. अरे मला बी वाटतंय तर. तू मला बी वाटतंय कदम. रोज 100 वेळा वाटतंय मला की मी आप्पी बरोबर थांबलं पाहिजे. आप्पीला बी वाटत असणार आहे. बोलून दाखवत नाही हो. लय प्रेम करते माझ्यावर. हे 100% खरं आहे बरं का. पण त्याच प्रेमाची परीक्षा आहे. पर तुला ही पास व्हायला लागेल अर्जा परीक्षा. कदम तुम्हाला माहितीये का माझा सगळ्यात मोठा गुन्हा काय? काय रे? विश्वासघात. आप्पीचा तुमचा विश्वासघात केलाय मी. यापेक्षा वाईट काय नाही. अर्जुनच्या मुद्द्यावर बोलतेस का तू? रुपाली, अर्जुननं गुन्हा केलाय तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार या ठिकाणी. आणि आपण सगळे असं बोलतोय जसं काय आपल्याच हातात आहेत गोष्टी. आई म्हणतीये अर्जुनला सोडवता येईल का? सुजय म्हणतो सोडवता येईल. अरे सोडवता येईल म्हणजे त्यासाठी तुम्हाला काहीतरी चुकीचं करावं लागणार आहे, हे कळतंय का? असं काय करताय तुम्ही? भाऊजींनी परत असं काही केलं नाही ना. आणि आता तर त्यांच्या बाळाचा जन्म होणार, बाळ मोठं होणार. आणि अशा काळात भाऊजींनी त्याच्यापासून 7 वर्ष लांब राहायचं. केवढी मोठी शिक्षा आहे ही. आणि मला सांगा, तुम्ही भोगली असती का शिक्षा? हो मी भोगली असती. असं म्हणायला लय सोपं आहे. आता हेच बघा की आपल्याला बाळ पाहिजे म्हणून आपण किती काय काय केलं ना. आणि आता त्यांना बाळ होतंय तर अपर्णा लांब ठेवते भाऊजींना. अपर्णा? अगं अपर्णाची काही चूक आहे? गुन्हा अर्जुननं केलाय, शिक्षा अर्जुनला होणार आहे. अर्जुन लाच घेत होता, कितीतरी वेळा घेतली त्याने. त्याची शिक्षा ही बस. भाऊजींचं चुकलं नाही असं म्हणतच नाही मी, पण ही लई मोठी शिक्षा आहे हो. हा विचार त्यांना आधी करायला पाहिजे होता रुपाली. आणि कायद्यासमोर सगळे समान असतात तसं म्हणलं ना तर प्रत्येक गुन्हेगाराकडे गुन्हा करायचं कारण असतं. म्हणून सगळ्यांना सोडून द्यायचं का? बाकीच्यांचं नाही माहित मला. असं नसतं रुपाली. आणि आता आपण सगळ्यांनी अपर्णाला दोष देणं थांबवलं पाहिजे. तिची काहीच चूक नाही आहे. असं कसं म्हणताय तिची काहीच चुकी नाही? तिच्यासाठीच चाललेत ना भाऊजी. चांगली गोष्ट आहे की मग. नाहीतर आपल्याकडे एक उदाहरण आहेच. कोणाचं? सरकार. त्यांना कधी कोणी काय बोललं का? त्यांनी एवढ्या चुका केल्या, त्याचं त्यांना वाईट वाटलं? रुपाली, आई जर अपर्णासारखी असती ना तर आज ही वेळच आली नसती. आपल्याला गावात खाली मान घालून राहायला लागलंच नसतं. अहो सरकार वेगळे आणि भाऊजी वेगळे आहेत ना. तेच. अर्जुन आणि सरकार वेगळे हे सिद्ध होण्यासाठीच अर्जुननं शिक्षा भोगलीच पाहिजे. मी आहे बाहेर, या. बाळा, बाबा बघ कसे शांत झोपलेत. पण 1 आठवड्याने ते नसतील. आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल.
काय बोलत होतीस बाळाशी? तुला कसं कळतं रे? अप्पे, तू असं पोटावर हात ठेवून उभी असतीस, मान खाली घातलेली असतीस ना, मला कळतं तू बाळाशी बोलतेस. खरंय. अरे मी बाळाला हे सांगत होते की तुझे बाबा बघ कसे झोपलेत लहान लेकरासारखे. आणि आणि काय नाही. आणि हे की अजून 1 आठवड्याने आपले बाबा आपल्या सोबत नसणार. आई तू जरा शांत झालीस का आता? अरे मी चिडलेच होते कुठं तवा. म्हणजे तो आप्पे अर्जुन बद्दल बोलतोय. कळलंय मला. हे बघ ऐक जरा. अरे काय ऐकायचं स्वप्नील, मी आपलं माझा मुद्दा मांडला. तुम्हाला आत्ता कळणं झाले. उद्या चुकून अर्जुन भाऊजी जेलमध्ये गेले की पश्चाताप करत बसाल आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आणि सगळ्यात जास्त धोसरा ना त्या आप्पीनच काढलेला असेल, कारण तिचं पानच हालत नाही त्याच्याशिवाय. तिनं मनाची तयारी केली आहे की. आणि तुम्ही केली का मनाची तयारी? रुपाले नाश्त्याचा आण बाया. आमचं काय असं गप्पा मारून पोट भरत नसतंय. हा आणते. आणा. बोला की विनू भाऊजी, तुम्ही केली का मनाची तयारी? होय, मी बी केली आहे माझ्या मनाची तयारी. अहो विनू भाऊजी जरा शांतपणाने विचार करा. अहो अशी किती वर्ष राहिल्यात आता आपली पोरं आपल्या बरोबर नकोत का? अहो कशासाठी केला एवढा खटाटोप? कालच विषय झाला नाही. आपलं ठरलंय ना, आरज्या जेलमध्ये जर गेला तर त्याला बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. सरकार, हे बघा, मला हे मान्य नाही. असलं काही करू नका तुम्ही. बघितलं का कशी त्याच्या तोंडानं बोलती आप्पी. आप्पे, तुला जर हे पटत नसेल ना तर तू आपली जा माहेरी, पण आमचं पोरगं आमच्या जवळ पाहिजे. ती गुळ घरात असती तवा हे काय निघाली हापिसात. अगं तू किती बी त्या अर्जासाठी तळतळ केली ना तर हिला कुणाचं काय पडलेलं नाहीये. आई खुश झाली असतील ना तू आता? तू आणि मनी मावशी एका टीम मध्ये आलात. ती कशाला मध्ये मध्ये तोंड घालते काय माहित नाही, पण ह्यो माझ्या घरातला प्रश्न आहे. आई, अहो असं का बोलतायत तुम्ही? मी पण. अगं आप्पे, मोडून पण वाकणार नाही म्हणणारी पण मोडत्यात. 1 मिनिट काके, घराचा प्रश्न आहे असं म्हणतेस ना तू? आपल्या घरासाठी मी इथं थांबावं असं वाटतं ना तुला? होय तर. हा, मग आता सगळ्यात जास्त महत्वाचं जे आहे ना घरासाठी ते कर. ह्या बाईला पहिली घराबाहेर हाकलून दे. ए अर्ज्या, काय बोलतोय? काके, माझ्या जाण्या न जाण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. पटतंय ना तुला? अर्जुन, सरकार, आणि तुम्हाला प्रयत्नच करायचेत ना तर आधी ह्यासाठी प्रयत्न करा. ही जी काय घाण करून ठेवली आहे ना ती निस्तारा आधी. अर्जुन कसं बोलतोयस? अगं मग कसं बोलू काके? नीट समजून सांगतोय, तुम्हाला समजनाच. आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा म्हणून. तू माझ्यासोबत राजकारणात पाहिजे होती का? लईच तिरकं डोकं चालतं तुझं. नावाची हाय मनी, दिसते अडाणी पण भल्या भल्यांना आता पाजल पाणी. मे आय कम इन मॅडम? या मॅडम, एक चांगली बातमी आहे आपल्यासाठी. काय? सुनीता तायडे आपल्या इकडे डेप्युटी कलेक्टर म्हणून येणार आहेत. काय? हो गव्हर्नमेंटचं लेटर आलंय त्याचं? हो, इनफॅक्ट पुढच्या आठवड्यात ते आपल्याला जॉईनही होणार आहेत. खरंच चांगली बातमी दिली तर. अशा ऑफिसरचीच गरज होती आपल्याला. येस मॅडम. एक काम करा, त्यांचा नंबर द्या मला, मी बोलते त्यांच्याशी. देतो नंबर. त्यांचं स्वागत अगदी जोरदार करायचं बरं का? नक्कीच. काय तोंडे, ऐकून खरंच खूप हलकं वाटलं. हो मॅडम, सुनीता तायडे ह्याच तुमचे प्रोजेक्ट सक्षमपणे चालवू शकतील. अनुभव आहे त्यांना आणि त्याचा फायदा आपल्यालाच होईल. हो. चला, मी रजा घ्यायला मोकळी आता. खरं तर मी तुम्हाला आता हेच सांगणार होतो की आता तरी रेस्ट करा. आता म्हणजे आता लगेच रजा नाही घेणार मी. त्यांना येऊ तर द्या, मला जरा बोलायचं त्यांना प्रोजेक्ट विषयी. मॅडम, थोडा तरी स्वतःचा विचार करा. काय तोंडे, स्वतःचाच विचार करते की मी. माझ्या बाळाच्या जन्माआधी मला हे जग अजून सुंदर बनवायचंय आणि त्याचेच प्रयत्न चाललेत बघा मला. होणार, नक्की होणार. या जिल्ह्याचं भविष्य सुंदर नक्कीच होणार.
कधी येतो म्हणलं तर? लगेच येतो म्हटले, आता काय माहित लगेच येतात की तिला फोन करून येतात ते. येऊ देत कसं बी. आई आता सरकार बी आलेत. काय रे सुजा, काय झालं? कळल तुम्हाला पण. विनू भाऊजी थांबा जरा तुम्ही पण. का हो वहिनी, काय झालं? कळल, थांबा. या 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 बापू, वहिनी या या या. काय आज अचानक? भाऊजी मीच बोलवून घेतलंय त्यांना. नमस्कार सर. विनायकराव, सगळं ठीक आहे ना? तुम्हीच सांगा आता. आप्पे आता कशाला करत बसलीस तू हे? राहू दे, थोडंच राहिलंय. अरे कर, इकडे मी करतो. राहू दे, मी करते. अगं दे, मी करतो. करते म्हणलं ना मी करते ना आता. अगं शांतो, तू थांब बरं, सध्या बोलू नको. आप्पे ए, तुला म्हणलं ना थांब थांब की जरा. नको ना बोलू काही. मला माहिती होतं तुझा चेहरा बघितल्यानंतर 100% रडणार मी. बर इकडे इकडे इकडे. शांतो, मला कोण काय बोललं ना काहीच वाटत नाही. किती बोल, पण बापूंना बोललेलं नाही आवडत मला. नेहमी म्हणजे मावशी असंच करतात. त्यांना काही वाटलं ना तर बापूंना घरी बोलवतात आणि टोचून बोलतात. आत्ताही 100% सांगते, आपण येण्याआधी ना त्या बापूंना काहीतरी बोलले. आपण आलो तेव्हा बापू खुश होते, काही वाटलं नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. पण मी तशी आत निघाले ना तसं मी बापूंना बघितलं. बापूंचे डोळे भरले होते. काहीतरी झालं. बर शांतो. आपलं सगळं नॉर्मल का नाहीये? प्रत्येकाचं आयुष्य नॉर्मलच, सुटसुटीचा. बघ की लोक लग्न करतात, संसार करतात, मुलं जन्माला घालतात, छान सुंदर आयुष्य जगतात का नाही? आपलं का नाही आप्पे, नॉर्मल मध्ये काय मजा आहे ग? आणि तू कलेक्टर आहेस. कलेक्टरचा संसार नॉर्मल असतो का कुठं? आणि हा, नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला त्याची चूक सांगणारी, वेळ पडल्यावर त्याला वठणीवर आणणारी बायको मी आयुष्यात पहिल्यांदा बघितली. ते चुकलं असं वाटतं मला. अजिबात नाही. मी तुला कायम काय म्हणत आलोय, अप्पे तू अगं भारी आहेस, काय भारी आहेस तू. ही एवढी वाईट वेळ फक्त जाऊ दे ग. आपण बघ कसलं भारी एकत्र येऊ. मग वेळ कधी येईल ती? लवकर येणार आहे आपली वेळ. फक्त एक काम करायचं, तोपर्यंत बापूंच्या घरी जाऊन राहायचं. मी इथून गेल्यानंतर वातावरण तापणार आहे घरातलं 100%. अजून अरे पण घरी बाप आहे, आई. आता फक्त तू तुझा आणि आपल्या बाळाचा विचार. आणि पिऊ वहिनी आहे, स्वप्नील दादा आहे, आणि तू पण परत येशीलच की. फक्त थोड्या दिवसांसाठी बापूंकडे जाऊन राहायचं. पण तुला कळतंय का, मी थेट आता डिलिव्हरी झाल्यानंतर इथे. ठीक आहे, घरची येत जात राहतील. तुला आंबीर, हे घर उभं करायला रक्ताचं पाणी केलंयस तू. आता ते वाचवायला एवढं तर होणारच की. तुम्ही जोडीने आलात ना की खूप छान वाटतं मला. छान वाटतं डॉक्टर, पण दवाखान्यात यायला नको वाटतं तुम्हाला सांगतो. मग असंच या भेटायला कधीतरी. नाही, असं काय झालं, सकाळी तिला शिंका आल्या आणि परत म्हणली डोकं जड झालंय, परत म्हणली थकवा येतोय, म्हणलं पहिलं दवाखान्यात जाऊन येऊ. बरं केलं. कारण काय आहे,
आता वातावरण खूप बदललंय, त्यामुळे व्हायरलची साथ आहे सगळीकडे. हा, मी हेच म्हणत होते याला. हा पण ते काळजी वाटते ना डॉक्टर. काळजीचं काही कारण नाही वाटत आहे अर्जुन. मी चेक केलंय त्यांना, त्यांचं नाक मोकळंय, घसाही दुखत नाहीये, त्यामुळे मी काही औषधही सध्या दिली नाहीये. अहो डॉक्टर थोडं काहीतरी दिलं असतं म्हणजे फरक पडला. अर्जुन ऐकून घ्या माझं, असं सतत गोळ्या घेणं सुद्धा चांगलं नसतं बरं का. आणि तुमचं प्रेमच आहे की इतकं, वाटेल त्यांना बरं लवकर. आणि अगदीच काही वाटलं तर देईन मी औषधं लिहून, फोनवर पाठवेन, ती घ्या तुम्ही. हा पण डॉक्टर परत 2 दिवसात वाढलं तर आता तुम्हीच म्हणला ना व्हायरलची साथ आहे म्हणून. बरं आपण एक काम करू, उद्यापर्यंत वाट पाहू, नाहीच काही फरक पडला तर देईन मी औषध लिहून. हा, असं करूया, चालेल. डॉक्टर काय आहे 2 दिवसात केसचा निकाल आहे माझ्या, तोपर्यंत आपली ठणठणीत बरी झालेली पाहिजे मला. अर्जुन एकदम ठणठणीत बरी होणार आहे, तू नको काळजी करू. हो, आराम करा, थंड काही पिऊ नका आणि आंबट तर अवॉइड करा तुम्ही, बरं वाटेल. हो, मी आता ऑफिसच्या बाहेर पडणार नाही. चांगलंय, मग काळजीचं काहीच कारण नाही. आणि अर्जुन, तुमच्या केसच्या वेळेपर्यंत अपर्णा एकदम बरे होणार आहेत. हा तेच पाहिजे मला खरं तर. आता रुटीन चेकअप असेलच ना आपलं? हो, आता पुढच्या आठवड्यात आहे की, आणि मी त्याची पण अगदी नियमित काळजी घेते. काळजी तर आपल्याला घ्यायलाच हवी. 5वा महिना संपत आला असेल ना? बर चला, आम्ही निघू का आता? डॉक्टर हे बघा, इथून पुढे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हीच काळजी घ्या तिची, इथून पुढे मी नसेन. अहो अर्जुन, हे काय करताय तुम्ही? आणि तुम्ही असे खचलात तर मग अपर्णा मॅडम कसे लढणार आहेत सांगा बरं. आम्ही आहोत त्यांच्या बरोबर, आम्ही घेऊ त्यांची काळजी. गोळी घ्या आधी, सगळं सांगतो. अर्जुन, माझ्या फाईल बाजूला ठेवायला लावल्या तू. गोळी घे. सांग आता काय चाललंय? काम करतोय. तेच, काय चाललंय काम? लिस्ट काढतोय. लिस्ट कसली? स्वतःची काळजी कशी घ्यावी याची लिस्ट काढतोय. म्हणजे मी जेलमध्ये गेल्यानंतर तू काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याची लिस्ट काढतोय मी. 1 मिनिट, पण या सगळ्याची काय गरज आहे? काय गरज? हे बघ, आतापर्यंत 12 मुद्दे काढलेत, अजून 88 बाकी आहेत, ते काढणार आहे मी. थांब. देवा, एवढे एवढे काय एवढे? थांब तुला वाचून दाखवतो. हे बघ, दररोज वेळेवर काढा पिणे, औषधं नियमित घेणे, दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणे, वेळेवर झोपणे, भरपूर पाणी पिणे, जड वस्तू उचलू नये, तेलकट पदार्थ खाऊ नये. बास झालं. हे सगळं माहिती आहे मला. सगळं माहिती आहे? काही माहिती नाही. मी आता वाचत होतो, लक्ष पण नव्हतं तुझं. सगळं लक्ष होतं अर्जुन माझं. हा काय? रोज सकाळी उठायचं, न चुकता काढा प्यायचा, अर्धा तास तरी व्यायाम करायचा, डॉक्टरांनी जी काही औषधं दिली ती वेळेवर घ्यायची, लवकर झोपायचं. सगळं माहिती आहे, पण ह्यातलं काहीतरी करा कलेक्टर मॅडम. अर्जुन, हे सगळं करणार आहे मी, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, दिवसभरात मला तुझी खूपदा आठवण येणार आणि मग हे बरोबर सगळं लक्षात राहणार बघ. बरं आप्पी, ऐक ना, बापूंकडे राहायला चालली आहेस ठीक आहे, पण मधून अधून कदमांना पण भेटायचं. म्हणजे तसं काय बोलून दाखवणार नाहीत ते, चेहऱ्यावर दिसणार पण नाही त्यांच्या, पण आतून काहीतरी चाललंय त्यांच्या मनात. माहिती आहे मला. अर्जुन, बाबा, घर, आपलं बाळ सगळ्यांना सांभाळणार आहे, नको काळजी करू. आणि स्वतःला स्वतःला कोण सांभाळणार? नेहमी हेच विसरतेस तू. स्वतःची पण काळजी घेईन की. चला, मला पुढचे मुद्दे काढू दे. हा ते काय तुला एक सांगू का? हा, दाढी मिशी काढली का नाही, तू एकदम लहान बाळ दिसशी. सोडलेला अंडा दिसतो. अगं मग काय, खरंच सोडलं. आणि असलं काहीतरी बोलू नको, ते बाळाला वाटेल त्याचे बाबा सोडलेले अंडे आहेत. अगं ते ऐकत असतं. बरं, मग बाळाला जे ऐकावंच वाटते ते बोलूया. काय म्हणजे? म्हणजे आता बाळाला सांगते. बाळा, आणि तुम्हाला कशाला पाहिजे ती इथं? आई, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. हा, आता तुझं तरी काय चुकीचं आहे म्हणा, तिनं करूनच ठेवलंय तसं सगळं. घरात जरा काही गोष्टी घडायला लागल्या ना की सगळीजण तिच्याकडे जातात. कलेक्टर आहे ना ती. आई, असं का बोलताय तुम्ही?
आणि एवढा का रागराग करताय तिचा? नाही आता हे घरात नव्हते तेव्हा तिने मला सांभाळलं बरंच, म्हणजे मी काय नाही म्हणत नाही अगं, पण आता माझ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात. मी मस्त खमकी आहे या घराचं सगळं बघायला. तुम्हाला दोघींना पण मी खमकी वाटते ना ग? हो. हो आई. हा अगं, ती घरात यायच्या अगोदर मीच सगळं हे घर सांभाळत होते की. हा आता तिच्या एवढं मला काय बोलायला करायला जमत नाही, पण आता मी ते पण करणार आहे. बर चला, तुम्ही नका काळजी करू, बघू काय होईल ते होईल. ही रुक्मिणी मस्त खमकी आहे आता हे सगळं घराचं बघायला. आले मी. ताई, तुम्ही ऐकलात ताई किती वेळा म्हणाले मी खमकीये, मी खमकीये. त्यांनी काय नवीन डोक्यात घेतले ना, मला तर काहीच कळना झालंय की काय चाललंय. दीप्या, तू अरे इथे काय ठेवते तू? सगळं बाहेर नेऊन ठेव जा. अगं आधी एकत्र करून घेऊया की इथं सगळं, मग बाहेर नेऊया. असं म्हणतोस होय? हा कर, तसं कर. किती शहाणं ग माझं लेकरू ते. मदर इंडिया, अहो काय होते तुम्हाला? नाही काही होत नाही रे, आणि आता माझी आप्पी घरला येणार आहे ना, म्हणून लय आनंद झालाय बघ. अगं इथलं इथं घर आहे तिथं, म्हणजे बघ की दीदीचं लगीन झाल्यापासून ती कधी आपल्या वाट्याला आलीच नाही बघ. आणि आता तर माझी लेक जिल्ह्याची कलेक्टर आहे, कलेक्टर. तिच्या मागे काय कमी व्याप आहे होय? वाघ लय मनापासून काम करते बघ दीदी. तिच्या जागी दुसरी कोण असती ना, आतापर्यंत सुट्टी घेऊन घरात बसली असती. खरंय बाबा तुझं. आणि आता बघ की र, 5वा सोडून 6वा लागल. नाही आता तिला ना मी सांगणार आहे, इथं आलीस ना की आरामच करायचा, फक्त आराम बस. सुषमा, अगं मी काय म्हणत होतो यात खोली. अरे वा वा वा, तुम्ही माय लेकरांनी मिळून चांगलीच तयारी केली बरं का. अहो विनायकराव काय म्हणले? घेऊन जावा म्हणले आप्पीला, तेवढंच आप्पीला पण बरं वाटेल. विनोबाबा ना एकदम चिल माणूस आहे बघा. होय, त्यांचं कधीच काय म्हणणं नसतंय. दीदीवर आणि दाजींवर लय प्रेम करतात विनोबाबा. खरंय र, पण एक सांगू, त्यांच्याकडे बघितलं ना की कसं तरीच होतो. शेवटी एकुलता एक पोरगा आहे त्यांचा. खरंय सुषमा तुझं. अगं विनायकराव वरवर किती पण दाखवत असले ना, तर आतून लय खचलेत बघ. बापू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, उद्या दाजींची सुटकाच होणार आहे. दीप्या, अरे तुझ्या तोंडात साखर पडू बघ, असंच होऊ दे. सुषमा असं कसं होईल? अर्जुन विरुद्ध पुरावे सापडलेत, शिवाय गुन्हा पण मान्य केलाय. होय, पण काहीतरी होऊ देत, काहीतरी. आणि असं 7 वर्ष त्यांनी आत नाही गेलं पाहिजे. अगं सुषमा, आत्ताच चित्र बघता तुम्ही म्हणताय तसं होणं लय अवघड आहे. उलटार दीप्या, आपणच मनाची तयारी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सुषमा, आप्पेला सावरलं पाहिजे. तशी खमकी आहे माझी लेक, पण अगं अर्जुनचा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे तिचं पण मन दाजींवर प्रेम आहे होती तिचं. आणि आता तर माझी लेक पोटुशी आहे. अशा अवस्थेत बाईचं चित्त कसं शांत असावं. अगदी खरंय सुषमा. कसं होणार काहीच कळना मला तर. बापू मम्मी तुम्हाला म्हणले ना अजिबात लय विचार करू नका, दाजी 100% सुटणार आहेत बघा. अरे गप रे दीप्या, काहीतरी उगाच बोलू नको. आणि मला सांग, अर्जुन सुटला तर आपल्याला वाईट नाही का वाटणार? लहानपणापासून बघत आलोय तिला आपण, तिची पण काही तत्व आहेत का नाही? आणि जर सुटायचंच म्हटलं ना, परत ती उलट सुलट काहीतरी करणं आलं, चिरीमिरी आलं, परत तीच
सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला आलोय. बुडवा ह्याच्यात हात. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला कामावून काढून टाकण्यात येत आहे. तिच्या अंगात थंडी वाजून आली. चावी दे पटकन. भाऊजी काय झालंय? आऊ बहिणी, आप्पीची तब्येत बिघडली, म्हणलं दवाखान्यात जाऊन येतो जरा. मी बघते. ऐका ना, काहीतरी गरम करा ना खायला किंवा प्यायला, तिला जरा बरं वाटेल. मी आधी तिला बघते आणि मग करते काहीतरी गरम. बरं ठीक आहे. कुठे कुठे सरकार, तिला म्हणलं तोंड धू, आवर पटकन जाऊन येऊ दवाखान्यात. येते. सुजा बाळा, मला देवळात घेऊन जातो का आपली कार घेऊन? हो मावशी, आत्ता मध्ये पडू नका अजिबात. आता गो बाया, मी काय मध्ये पडते तवा? आता मला देवळात जायचं आधीच ठरलं होतं ना. आणि ही काय आता कलेक्टर आहे, तिच्याकडे एवढा मोठा गाड्यांचा ताप आहे, मग कशाला पाहिजे घरातली गाडी? कुठुशी पोरगी, काय कळतंय का नाही? ओ, मला देवाला जायचंय एवढं कळतंय मला. हा, तुम्ही माणूस आहे का काय? अर्जुन, तू यांच्या नादालाच लागू नको या ठिकाणी. पण दादा, वेळ काय आहे? बाई बोलतीये काय? हा, तू एक काम कर, बापून फोन लाव. हा लाव. हॅलो. हा बापू, कुठे आहे तुम्ही आता? ही काय अंगणातच आहे, राणी पुसून निघतो आता. बर बर बर, जरा अर्जंट येता का घरी? काम आहे जरा. काय झालं? सांगतो ना, आल्यावर सांगतो, तुम्ही पटकन या ना. बघ. बरं बरं, आलो लगेच. येतो. अगं चेहरा बघ तुझा कसा उतरला एकदम. अहो नाही बाबा, ठीक आहे, एवढं काही नाही. मी तिला लिंबू सरबत करून आणते. अगं नाही नाही, नको पिवताई, खरंच नको नको वाटतंय मला. काय अपर्णा, तुला बरं वाटत नाहीये ना? तू घे, तुला बरं वाटेल. आप्पे, तुझ्या अंगात ताप आहे ना म्हणून तुला नको वाटते. थोडस पी म्हणजे जरा बरं वाटेल. सुजा बाळा, अरे चल की, देवाला जायला उशीर होतोय ना आपल्याला. अर्जा, ते मुद्दाम करणार आता, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. हा, हे बघ, बापू आले. चल चल चल. नेती जर असेलच तर माझ्यासारखे विश्वासघातकी माणसाला कशाला साथ दिली? आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एवढा जीव लावला माझ्यावर, एवढा जीव लावला, आणि मी काय केलं? तुम्हाला धोका दिला. नियती माझ्यासारख्या माणसाला कशाला साथ दिली? हे नियती बियती काय नस. नियती आहे अर्जुन, आणि आपल्या सोबत आहे, म्हणूनच आज मी इथं उभी आहे ना. अप्पे, तू काय म्हणले? डॉक्टर ताप? अरे मी बरी आहे आता, डॉक्टरांनी आताच गोळ्या दिल्यात. अहो डॉक्टर, गोळ्यांनी काय होणार आहे? ऍडमिट करून घ्या ना हिला. कशाला उगाच ऍडमिट करून घ्यायचे वे? काही नाही झालं एवढं. नाही नाही डॉक्टर, मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणलं होतं ना की हिला काहीतरी औषध द्या. तुम्ही म्हणलं नाही, व्हायरल आहे, 2 दिवसात बरं होईल. आता उलटलं नाही. मी काय ऐकणार नाही कुणाचं, मी ऐकणार नाही अजिबात. अर्जुन शांत व्हा. काल त्यांना जागरण झालंय म्हणून ताप आलाय. ती काही गोळ्या लिहून दिल्या, त्यांना बरं वाटणार आहे, आणि फक्त थोडी विश्रांतीची गरज आहे, बाकी काही नाही. बघ, मी म्हणलं ना, आता एक काम करू, आपण लवकर कोर्टात जाऊया. हा, तुला उशीर होतोय ना? कोर्टात कशाला? माझं मी जातो की. कशाला? मी येते की तुला सोडवायला, आणि मग नंतर घरी जाऊन आराम करेल, बापू सोडतील मला. नाही नाही, तू आत्ता घरी जा, मी जातो कोर्टात. नाही की येऊ दे की सोबत. अप्पे अगं, अर्जुन, अरे अर्धा तास आहे माझ्या हातात, तो अर्धा तास नको ना हिरावून घेऊ. अप्पे अगं, अर्जुन प्लीज. प्लीज मला येऊ दे की सोबत. तुला सोडतो, परत ये. परत कुठं सोडतील म्हणजे? अरे परत येतो म्हणजे बापू मला परत घरी सोडतील असं. चल की, उशीर होतोय, डॉक्टर येतो. आम्ही चला, चल चल चल. मला वाटतं इथंच असेल.
आपण जायचं का आतमध्ये? अगं नाही थांब इथंच. आप्पी हे अर्जुन लावांना कोर्टात सोडायला गेलेत. अंगात एवढा ताप असताना कशाला जायचं तिनं? मला वाटलंच होतं आप्पी थांबणार नाही म्हणून. आणि अर्जुन त्याचा तरी पाय निघाला असता का? होय देव पण कशी परीक्षा बघतो नाही. नाहीतर काय, परीक्षाच घेतोय देव. आणि आज कुठं असतंय वय ग? अगं एवढी गुणाची लेकरं आहेत ती, हा देव पण त्यांच्याच मागं लागलाय. आपण जाऊन डॉक्टरांना. आपण नाही आले अजून? डॉक्टर येतीच येते. अहो इतका वेळ त्यांनी बाहेर नाही राहिलं पाहिजे. तरी मी त्यांना सांगितलं होतं की जाऊ नका म्हणून. ते गेल्यापासून एक एक मिनिट महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यांचा ताप जर बाळापर्यंत पोहोचला तर केवढ्यात पडेल माहितीये तुम्हाला? अपर्णा काय होतंय तुम्हाला? बरं वाटतंय का? मला